भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल। SMS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए ले चलते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं यह बड़ी खबर। 8वां दक्षिण एशियाई आट्या पाट्या चैंपियनशिप टूर्नामेंट 2024 हाल ही में भूटान में आयोजित किया गया था। उक्त टूर्नामेंट में फेडरेशन ऑफ इंडिया टीम के कप्तान और भंडारा जिले की प्राची केशव छटप और टीम के उत्कृष्ट खेल दिखाते हुए भूटान, नेपाल और श्रीलंका की टीम को हराकर भारत के लिए स्वर्ण पदक जीता। भंडारा समेत हर जगह प्राची और आट्या पाट्या टीम इंडिया की तारीफ हो रही है और बधाइयां मिल रही है। दिलचस्प बात यह है कि इस सफलता से पहले प्राची चटप महाराष्ट्र आट्या पाट्या टीम की कप्तान भी रह चुकी हैं। मी कुमारी प्राजक्ता चटप भंडारा जिल्ह्यातील खमारी या गावातील एक खेळाडू आहे। मी माझे शिक्षण जेम पटेल कॉलेज फायनल इथे घेत आहे। यामध्ये महत्त्वाचे योगदान म्हणजे ते माझी आई, माझी दादा, माझी मामा यांचा होता। पैशाची खंत वाटायची आणि माझ्या मामांनी, माझ्या आईनी, माझ्या दादांनी हे पैसे म्हणजे मी कसं जावं यासाठी मला आर्थिक मदत केली। माझ्या घरच्यांनी सहकार्य केले, त्यामुळे मी भूतान इथे इंटरनॅशनल खेळण्यासाठी गेली। त्यामध्ये फक्त एक जिद्द होती की नाही, जेव्हा आपण मैदानात उतरू तर आपल्याला यश जिंकायचे आहे, ही माझी इच्छा होती। मी भंडाऱ्यातली एक खेळाडू होती। चेन्नई, पॉंडिचेरी, केरला, आंध्र प्रदेश, MP आणि अन्य स्टेटच्या मुली होत्या। सोबत डॉक्टर अमरकांत चकोले सर, सौरभ घाटे सर व सौरभ मोड सर, सागर गुल्लानी सर हे होते। भूतानला गेल्यानंतर 4 सामने झाले, त्यामध्ये अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका या देशांसोबत आमचा संघर्ष झाला। अंतिम संघर्ष होता तो म्हणजे भूतानसोबत झालेला होता। त्यामध्ये भीती वाटायची। 12 पॉईंटांचे 12 पॉईंट झालेले होते आणि इंडियाचे फक्त 4 पॉईंट होते। त्यामध्ये जे बाकीचे पॉईंट होते ते कव्हर करायचे होते। 5 पॉईंट त्यामध्ये 3 प्लेयर तर आउट झालेले होते, फक्त 2 होते। त्यानंतर 2 असल्यानंतर मी आणि माझी सोबती होती 5 पॉईंट लागत असल्यामुळे फक्त 2 मिनिटाचा टायमिंग होता। त्यामध्ये मी शांत करून मी तो गेम खेळला, 5 पॉईंट कव्हर केले, इंडियाला स्वर्ण पदक मिळवून दिला। त्यामध्ये आल्यानंतर माझे भंडारापासून माझ्या गावापर्यंत माझा सत्कार करण्यात आला। ते मी क्षण कधी विसरू शकत नाही, माझ्या आयुष्यातील अस्मरणीय क्षण राहणार आहे। त्यानंतर मला माझ्या खेळाडूतील मुलींचा मला फोन आला। ते मला सांगितलं की माझ्या गावातील लोकप्रतिनिधी यांनी माझे स्वागत केलं आणि जेव्हा त्यांनी मला जर विचारलं की तुझ्या गावातील लोकप्रतिनिधी तुझे स्वागत केलं, प्रतिनिधी माझ्या या खेळाची दखल न घेतल्यामुळे खंत वाटत आहे। विद्यार्थी जीवनापासून तर कॉलेज जीवनापर्यंत एकतरी खेळ खेळलेला पाहिजे। खेळानुसार विद्यार्थी हे मोबाईलवर गेम खेळत असतात, तर गेम हा मैदानावर खेळलेला पाहिजे। याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा ठरेल।